दाट जंगल, चहूबाजूला हिंस्र श्वापदांचे भेसूर आवाज आणि अशा भयान शांततेत एक महान चक्रवर्ती राजा, रक्ताने माखलेला, असहाय्य अवस्थेत आपल्या प्राणांची शेवटची आशा धरून बसला आहे. ज्या राजाने उभ्या आयुष्यात कधी कोणासमोर मान झुकवली नाही, ज्याच्या एका हुकुमासरशी हजारो सैन्य धावून यायचं, तो आज एका हिंस्र अस्वलाच्या जबड्यात आपला पाय देऊन मृत्यूची वाट पाहत आहे. काय होतं जेव्हा माणसाची सर्व शक्ती संपते आणि तिथून ईश्वराची भक्ती सुरू होते? वरुथिनी एकादशीचं ते असं कोणतं अचाट सामर्थ्य होतं ज्याने प्रत्यक्ष मृत्यूच्या दारातून या राजाला परत खेचून आणलं? आणि या साऱ्या कथेचा आपल्या विटेवर उभा असलेल्या त्या सावळ्या परब्रह्माशी म्हणजेच पंढरीच्या पांडुरंगाशी नेमका काय संबंध आहे, हे सारं गुपित आज उलगडणार आहे. ही कथा तुमच्या मनाला भक्तीच्या अशा एका उंचीवर घेऊन जाईल जिथून तुम्हाला फक्त ईश्वराचा आधार जाणवेल. जर तुम्हाला अशाच प्राचीन, शुद्ध आणि सात्विक कथा ऐकायला आवडत असतील तर आपल्या धार्मिक मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या भक्तिमय कथेला मनापासून लाईक करून आपल्या आप्तस्वकीयांपर्यंत पोहोचवा. खूप जुन्या काळातील ही गोष्ट आहे, जेव्हा पृथ्वीवर धर्म आणि नीतीचे राज्य होते आणि प्रत्येक मनुष्य ईश्वराच्या अस्तित्वावर अढळ विश्वास ठेवून आपले जीवन व्यतीत करत होता. त्या काळी अयोध्या नगरीवर सूर्यवंशी राजा मांधाता याचे राज्य होते. राजा मांधाता हा अत्यंत पराक्रमी, न्यायी आणि प्रजादक्ष असा राजा होता. त्याच्या राज्यात कधी कोणाला कशाचीही उणीव भासत नसे. पण म्हणतात ना की ज्याच्या आयुष्यात सुखाचा डोंगर मोठा असतो त्याला कधी ना कधी ईश्वरी सत्तेची जाणीव होण्यासाठी संकटाच्या दरीतून जावेच लागते. राजा मांधाता आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात राजवैभवाचा त्याग करून ईश्वराच्या चिंतनात रमू इच्छित होता. त्याने विचार केला की आतापर्यंत मी प्रजेची सेवा केली, शत्रूंवर विजय मिळवला, पण आता खऱ्या आनंदाचा शोध घ्यायला हवा. याच विचाराने प्रेरित होऊन राजाने आपले राज्य पुत्राच्या स्वाधीन केले आणि तो घनदाट अरण्याच्या दिशेने निघाला. हे अरण्य इतके प्राचीन होते की तिथे सूर्याची किरणेही जमिनीवर पोहोचताना घाबरत असत. उंच वृक्ष, वेलींनी वेढलेली झाडे आणि चहूबाजूला पसरलेली हिरवळ पाहून राजाच्या मनाला एक वेगळीच शांती लाभली. राजाने नर्मदा नदीच्या किनारी एका पवित्र ठिकाणी आपली कुटी उभारली आणि तिथेच बसून तो भगवान विष्णूंची तपश्चर्या करू लागला. राजाचे तप अत्यंत कडथर होते. तो दिवसभर कडक ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करत असे. त्याच्या मनात फक्त विष्णूंचे रूप साठवलेले होते. पण जसे जसे त्याचे तप वाढू लागले तसे तसे त्याच्या संयमाची परीक्षा घेण्याची वेळ जवळ आली. एक दिवस राजा आपल्या कुटीबाहेर एका जुन्या वडाच्या झाडाखाली डोळे मिटून ध्यानाला बसला होता. आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट होता आणि नदीचा मंद खळखळाट ऐकू येत होता. राजा पूर्णपणे अंतर्मनात विलीन झाला होता. अशातच जंगलाच्या दुसऱ्या टोकाकडून एक भयानक गर्जना ऐकू आली. ते एका विशाल आणि क्रूर अस्वलाचे ओरडणे होते. ते अस्वल भुकेने व्याकुळ झाले होते आणि शिकार शोधत शोधत राजाच्या आश्रमापर्यंत येऊन पोहोचले. राजा ध्यानात इतका मग्न होता की त्याला आपल्या आजूबाजूला काय घडते आहे याची अजिबात कल्पना नव्हती. अस्वलाने लांबूनच राजाला पाहिले आणि त्याच्या दिशेने धाव घेतली. ते अस्वल इतके आक्राळ विक्राळ होते की त्याचे डोळे विस्तवासारखे लाल दिसत होते आणि त्याचे केस जणू काही काळोखाचे पुंजकेच भासत होते. क्षणात त्या हिंस्र अस्वलाने राजाच्या पायावर झडप घातली. राजाच्या पायाला अस्वलाच्या तीक्ष्ण दातांनी आणि नखांनी जखडले. रक्ताची धार वाहू लागली, पण राजाने आपले डोळे उघडले नाहीत. त्याला वेदना होत होत्या, पण त्याने आपल्या तपाचा भंग होऊ दिला नाही. अस्वलाने राजाचा पाय तोंडात धरून त्याला फरफटत नेण्यास सुरुवात केली. राजाच्या शरीराच्या वेदना असह्य झाल्या होत्या, पण त्याच्या तोंडून ओरडण्याऐवजी फक्त ईश्वराचे नाव निघत होते. राजा मांधाता याला त्यावेळी जाणवले की आपण कितीही मोठे सम्राट असलो तरी मृत्यूच्या समोर आपण किती हतबल आहोत. त्याने आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा मिळवला आणि मनातल्या मनात विठ्ठलाची म्हणजेच पंढरीच्या पांडुरंगाची आळवणी करू लागला. राजाला माहीत होते की विष्णू आणि पांडुरंग एकच आहेत. तो मनातून ओरडू लागला की हे पांडुरंगा, हे पंढरीनाथा, तू तर अनाथांचा कैवारी आहेस. तू तर गजेंद्र मोक्षाच्या वेळी धावून आला होतास, मग आज ह्या तुझ्या भक्ताची ही अवस्था का? राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या अश्रूंमध्ये पश्चात्ताप आणि पूर्ण शरणागती होती. त्याने अस्वलाला मारण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तो तपाच्या अवस्थेत होता आणि त्याने अहिंसेचे व्रत घेतले होते.
त्याने स्वतःचे संरक्षण करण्याऐवजी सर्व काही भगवंतावर सोडून दिले. अस्वलाने राजाचा पाय आपल्या जबड्यात इतक्या जोरात आवळला होता की हाडं फुटण्याचा आवाज येत होता. राजाला वाटले की आता आपला शेवटचा क्षण जवळ आला आहे. तो आपल्या लाडक्या पांडुरंगाला मनापासून साथ घालू लागला की देवा, या रानात माझा कोणी जीव आली नाही. तूच माझा मायबाप आहेस, तूच माझा सखा आहेस. धाव रे बापा, धाव. राजाच्या मनात पंढरीच्या विटेवर उभ्या असलेल्या त्या सावळ्या परब्रह्माची मूर्ती स्पष्ट दिसू लागली. त्या मूर्तीच्या हातातील शंख, चक्र, गदा आणि कमळ त्याला आठवू लागले. पण विशेष म्हणजे त्याला पांडुरंगाचे ते कटेवर हात ठेवलेले रूप आठवले, जे भक्तासाठी युगे युगे उभे आहे. राजाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. अस्वलाने राजाला खोल जंगलात नेले होते, जिथे मदतीची कोणतीही शक्यता नव्हती. पण जिथे मानवी मर्यादा संपतात, तिथेच दैवी चमत्कार सुरू होतो. राजाचे प्राण कंठाशी आले होते, पण त्याची भक्ती आता सर्वोच्च शिखरावर पोहोचली होती. त्याच्या अंतर्मनातून निघालेली हाक वैकुंठापर्यंत पोहोचली होती. राजाने आपली हार मानली होती आणि आता फक्त भगवंताच्या इच्छेची वाट पाहत होता. त्या घनदाट जंगलात त्या अस्वलाच्या क्रूर जबड्यात अडकलेला तो राजा आता फक्त एका चमत्काराची अपेक्षा करत होता, जो त्याला या मृत्यूच्या तावडीतून सोडवेल आणि त्याच्या जीवनाचे कल्याण करेल. राजाचा जीव कंठाशी आला होता आणि त्या अक्राळ विक्राळ अस्वलाचा जबडा त्याच्या पायाला पार चिरून टाकत होता. हाडं कडाकडा तुटल्याचा आवाज त्या शांत जंगलात घुमत होता. पण त्याच क्षणी त्या निबिड अरण्यात एक अद्भुत आणि दैवी प्रकाश फाकला. जणू काही सहस्त्र सूर्यांचं तेज एकाच वेळी पृथ्वीवर उतरलं होतं आणि त्या प्रकाशाच्या जगमगाटात तो हिंस्त्र प्राणी एकदम थबकला. त्याच्या डोळ्यांतील ती रक्ताळलेली हिंस्त्र भावना क्षणात मावळली आणि त्याने राजाचा पाय सोडून देऊन भीतीने मागे पाऊल टाकलं. राजाने आपले जड झालेले डोळे हळूहळू उघडले तेव्हा त्याला समोर जे दृश्य दिसलं ते पाहून त्याच्या देहाचं भानच हरपलं आणि वेदनांचा विसर पडला. कारण समोर प्रत्यक्ष जगतपालक भगवान विष्णू उभे होते. पण त्यांचं ते रूप काळजाला भिडणारं आणि अत्यंत मोहक होतं. त्यांच्या अंगावर पितांबर सोन्यासारखं झळकत होतं, गळ्यात वैजयंती माळ आणि कौस्तुभ मणी डोलत होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं ते रूप राजाला अगदी पंढरीच्या पांडुरंगासारखं भासत होतं, ज्याच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता आणि ओठांवर एक मंद वात्सल्याचं हास्य होतं. भगवंताने आपला अभयहस्त राजाच्या दिशेने केला आणि ते अस्वल तिथून जंगलाच्या दिशेने अशा वेगाने पळालं, जणू काही त्याला प्रत्यक्ष काळाने दर्शन दिलं असावं. राजा मांधापा याने लटपट्ट्या हातांनी आणि थरथरत्या देहाने देवाचे पाय धरले. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले होते आणि गळा दाटून आल्यामुळे त्याला एक शब्दही फुटत नव्हता. फक्त त्याच्या तोंडून पांडुरंगा, विठ्ठला असे अस्पष्ट शब्द उमटत होते. भगवंताने अत्यंत मायेने राजाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मृदू आवाजात म्हणाले की राजा, घाबरू नकोस. तुझ्या अखंड भक्तीने आणि आजच्या त्या आर्त हाकेने मला वैकुंठातून आणि पंढरीच्या विटेवरून इथे धावून येण्यास भाग पाडला आहे. तुझं शरीर जरी जखमांनी भरलेलं असलं तरी तुझं मन पूर्णपणे शुद्ध झालं आहे आणि हीच शुद्धता मला प्रिय आहे. राजाने रडत रडत विचारलं की हे देवा, मी तर आयुष्यभर तुझी भक्ती केली, प्रजेची सेवा केली आणि या अरण्यात येऊन कडक तपश्चर्या केली. मग माझ्या प्रारब्धात असा भयानक मृत्यू का लिहिला होता आणि या निर्जन जंगलात मी तुला काय देऊ शकतो ज्याने तुझं ऋण फेटेल. त्यावर भगवंत मंद हसले आणि म्हणाले की राजा, हे तुझ्या पूर्वजन्माच्या काही कर्मांचं फळ होतं जे तुला भोगावं लागलं. पण तुझी अनन्य शरणागती आणि तुझा माझ्यावरचा अढळ विश्वास पाहून मी प्रसन्न झालो आहे. आता तुझा हा जखमी देह पुन्हा सुवर्णकांतीसारखा उजळून निघेल आणि तुझं राज्यही पुन्हा वैभवाने न्हाऊन निघेल. पण त्यासाठी तुला एक विशेष व्रत करावं लागेल, जे सामान्यांनाही मोक्ष देणारं आहे. येत्या चैत्र महिन्याच्या वद्य पक्षातील जी एकादशी येते तिला शास्त्रात वरुथिनी एकादशी असं म्हणतात आणि हे व्रत अत्यंत सामर्थ्यवान आहे. जो मनुष्य या दिवशी उपवास करून माझी मनोभावे पूजा करतो त्याचे सर्व पाप पर्वतासारखे असले तरी ते क्षणात भस्म होऊन जातात आणि त्याला जीवनात सर्व सुख प्राप्त होतात. भगवंताने पुढे सांगितलं की राजा, तू आता याच नर्मदा नदीच्या पवित्र तीरावर राहून या व्रताचा संकल्प कर आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर करत आपली ही भक्ती सुरू ठेव. कारण हे व्रत केवळ उपवास नाही तर ती माझ्याशी जोडली जाणारी एक भावनिक नाळ आहे आणि याच व्रताच्या पुण्याने तुला तुझं हरवलेलं तेज, आरोग्य आणि मानसिक शांती पुन्हा मिळेल.
भगवंताचे ते अमृतवाणीसारखे शब्द राजाच्या कानात पडताच त्याला एका वेगळ्याच ऊर्जेचा अनुभव आला आणि त्याचा तो पाय जो अस्वलाने पूर्णपणे निकामी केला होता तो देवाच्या केवळ स्पर्शाने आणि दृष्टीने क्षणार्धात बरा झाला. तिथे जखमेची एक साधी खूणही उरली नाही. राजा मांधाता आता स्वतःच्या शरीराचं आणि देवाच्या लीलेचं आश्चर्य वाटून घेत होता. त्याच्या अंगात नवा उत्साह संचारला होता आणि तो पुन्हा एकदा त्या सावळ्या सुकुमाराच्या चरणी लीन झाला. त्याने मनोमन निश्चय केला की आता उरलेलं आयुष्य मी केवळ तुझ्याच नामात आणि या व्रताच्या महिमा सांगण्यात घालवेन. देवाने त्याला आशीर्वाद दिला आणि ते दिव्य रूप हळूहळू त्या प्रकाशात विलीन झालं. पण जाता जाता त्या वातावरणात विठ्ठल नामाचा एक मंजूळ नाद घुमत राहिला. जणू काही त्या अरण्यातल्या झाडं, वेली, फुलं आणि पक्षीसुद्धा पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचू लागले होते. राजा आता त्या निबिड अरण्यात एकटा नव्हता. त्याच्यासोबत ईश्वराचं ते वचन आणि वरुथिनी एकादशीचा महान संकल्प होता. त्याने तात्काळ नदीत जाऊन स्नान केलं आणि माध्यान्ह सूर्याला अर्घ्य देऊन चैत्रवद्य एकादशीची आतुरतेने वाट बघण्यास सुरुवात केली. कारण त्याला आता उमजलं होतं की जीवनातील सर्वात मोठं संकट हेच ईश्वराला भेटण्याचं निमंत्रण असतं. राजाच्या मनात आता भीतीचा लवलेशही उरला नव्हता. कारण त्याला कळून चुकलं होतं की पंढरीचा तो विठू आणि हा चराचरातील विष्णू एकच आहेत, जो भक्ताच्या एका हाकेसरशी धावून येतो आणि त्याच्या जीवनाचं कल्याण करतो. राजा आता एकाग्र चित्ताने त्या व्रताच्या तयारीला लागला. त्याने मनातल्या सर्व शंका आणि भीती काढून टाकली होती. त्याच्या मुखात आता फक्त विठ्ठलाचं नाव होतं, जे त्याच्या हृदयाच्या ठोक्यांशी कायमचं जोडलं गेलं होतं. त्या रानात आता एक वेगळंच सात्विक चैतन्य पसरलं होतं. हिंस्त्र प्राणीसुद्धा आता राजाच्या कुटीजवळ शांतपणे वावरत होते आणि राजाला वाटू लागलं की हे सारं विश्वच आता पंढरी झालं आहे. राजाने विचार केला की जर एका व्रताने प्रत्यक्ष भगवंत प्रगट होऊ शकतात तर त्या व्रताचं महत्त्व सामान्य मानवाला सांगणं हेच आता माझं खरं कर्तव्य आहे. तो दिवस जवळ येत होता आणि राजाची उत्कंठा वाढत होती. कारण त्याला माहीत होतं की ही वरुथिनी एकादशी केवळ त्याला शारीरिक व्याधीतून मुक्त करणार नाही, तर त्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातूनही सोडविल. राजा मांधाताने आता आपल्या मनाला पूर्णपणे विठ्ठलचरणी अर्पण केलं होतं आणि तो त्या पवित्र तिथीची वाट पाहत नित्यनेमाने नामस्मरण करू लागला, ज्या नामाच्या बळावर त्याने मृत्यूलाही हरवलं होतं. दिवस उगवला तोच एक वेगळं चैतन्य घेऊन. कारण आज चैत्रवद्य एकादशी म्हणजेच ती पवित्र वरुथिनी एकादशी होती, जिचा महिमा स्वतः भगवंताने राजाला सांगितला होता. पहाटेच्या त्या मंगल समयी, जेव्हा अजून सूर्यदेव क्षितिजावर आले नव्हते आणि आकाशात तांबडं फुटू लागलं होतं, तेव्हा राजा मांधाता उठून नर्मदा मैयाला वंदन करायला निघाला. राजाच्या अंगात आता पूर्वीसारखा उत्साह संचारला होता आणि तो अस्वलाने जखमी केलेला पाय आता एखाद्या नवजात बालकाच्या पायासारखा कोमल आणि शक्तिशाली झाला होता. राजाने नदीच्या पात्रात उतरून थंडगार जलाचा स्पर्श अनुभवला आणि त्याला असं वाटलं की हे नुसतं पाणी नसून प्रत्यक्ष पांडुरंगाचं चरणामृतच आहे, जे त्याच्या देहाची आणि मनाची शुद्धी करत आहे. त्याने मनोभावे संकल्प सोडला की हे देवा, हे विठ्ठला, तू सांगितल्याप्रमाणे मी आज हे वरुथिनी एकादशीचं व्रत पूर्ण श्रद्धेने करत आहे. माझं मन तुझ्या चरणी अर्पण असू दे आणि या व्रताच्या पुण्याने केवळ माझंच नव्हे तर समस्त विश्वाचं कल्याण होऊ दे. स्नान आटोपून राजा आपल्या कुटीत परतला आणि त्याने तिथे जमिनीवरच एक छोटं मंदिर साकारलं होतं, जिथे त्याने मातीची एक सुंदर विठ्ठल मूर्ती घडवली होती. त्या मूर्तीकडे पाहताना राजाला असं वाटायचं की प्रत्यक्ष पंढरीचा तो सावळा परब्रह्म त्याच्यासमोर उभा आहे आणि त्याला अभय देत आहे. राजाने रानातून वेचून आणलेली सुगंधी फुलं, बेल आणि तुळशीची पानं मोठ्या आवडीनं त्या मूर्तीला वाहिली. तुळशीचा तो सुगंध अख्ख्या कुटीत दरवळू लागला आणि राजाच्या मनात भक्तीचा एक असा पूर आला की त्याला आपण राजा आहोत याचा विसरच पडला. तो फक्त एक साधा वारकरी झाला होता, जो आपल्या विठूच्या भेटीसाठी आतुर झाला आहे. दिवस जसजसा वर येऊ लागला तसतशी राजाची एकाग्रता वाढत गेली. त्याने अन्नाचा कणही जिभेला लावला नाही आणि पाण्याचा थेंबही घेतला नाही. कारण हे व्रत म्हणजे केवळ देहाची उपासमार नसून ती मनाची एकाग्रता होती. राजाला जाणवलं की जेव्हा पोट रिकामं असतं तेव्हा मन ईश्वराच्या नामात जास्त चांगल्या प्रकारे रमतं. तो तासनतास डोळे मिटून विठ्ठल विठ्ठल असा जप करत राहिला आणि त्याच्या त्या जपाचा नाद त्या घनदाट अरण्यात अशा प्रकारे घुमू लागला की तिथले पक्षीसुद्धा शांत झाले आणि जणू काही ते सुद्धा राजाच्या त्या भक्तीत सामील झाले होते. जंगलातील ती शांतता आता भयानक वाटत नव्हती, तर ती सुखद वाटू लागली होती.
राजाला आठवलं की भगवंताने सांगितलं होतं की वरुथिनी म्हणजे कवच, आणि जे या एकादशीचं व्रत करतात त्यांना ईश्वराचं एक अदृश्य कवच प्राप्त होतं, जे जगातील कोणत्याही संकटापासून त्यांचं रक्षण करतं. राजाच्या मनात विचार आला की खरोखरच त्या दिवशी जर देवाने माझं रक्षण केलं नसतं तर आज मी इथे नसतो. ही केवळ त्याचीच कृपा आहे की मला हे व्रत करण्याची संधी मिळाली आहे. दुपारची वेळ झाली आणि सूर्याची प्रखर किरणं जमिनीला स्पर्श करू लागली, तरीही राजाला कसलीच तहान किंवा भूक जाणवली नाही. उलट त्याच्या चेहऱ्यावर एक निराळच तेज फाकलं होतं. त्याला असं वाटत होतं की विठ्ठलाचे ते कटेवरचे हात त्याला सांगत आहेत की घाबरू नकोस राजा, मी तुझ्या पाठीशी आहे. राजाने त्या दिवशी मौन पाळलं होतं, कारण शब्दांपेक्षा शांततेत भगवंताशी जास्त चांगला संवाद साधता येतो असं त्याला वाटलं. तो मनातून फक्त पंढरीच्या वाळवंटाचं ध्यान करत होता आणि त्याला असं भासत होतं की आपण त्या चंद्रभागेच्या वाळवंटात बसून संतांच्या मेळाव्यात अभंग गात आहोत. त्या दिवशी निसर्गाचा प्रत्येक घटक राजाला साथ देत होता. वारा मंद वाहत होता, झाडांच्या पानांची सळसळ जणू टाळांच्या आवाजासारखी वाटत होती आणि लांबून येणारा मोरपक्षी आपली पिसं फुलवून जणू नाचत होता. राजा मांधाता याने आपल्या जीवनात अनेक यज्ञ केले होते, अनेक दानधर्म केले होते, पण या एकादशीच्या व्रतात त्याला जो आनंद मिळत होता तो कशातच नव्हता. कारण इथे कोणताच अहंकार नव्हता, कोणतंही प्रदर्शन नव्हतं. होती ती फक्त शुद्ध आणि निश्चिम भक्ती. राजाला जाणवलं की वरुथिनी एकादशी ही माणसाला त्याच्या अहंकारापासून मुक्त करते आणि त्याला ईश्वराच्या जवळ नेते. जशी जशी संध्याकाळ जवळ येऊ लागली तसा राजाने कुटीत एक छोटासा दिवा लावला. त्या दिव्याच्या मंद प्रकाशात विठ्ठलाची ती मूर्ती आणखीनच सजीव वाटू लागली. राजाने आता रात्रीच्या जागरणाची तयारी सुरू केली होती, कारण एकादशीच्या व्रतात जागरणाला खूप महत्त्व असतं. रात्र वाढू लागली आणि जंगलातले रातकिडे ओरडू लागले, पण राजाचं चित्त मात्र विठ्ठलाच्या नामातच होतं. त्याला झोप घेण्याची मुळीच इच्छा नव्हती, कारण ज्याला देवाचा ध्यास लागला असतो त्याला निद्रेची काय गरज. तो सारखा त्या अस्वलाच्या प्रसंगाचा विचार करत होता आणि त्याला कळून आलं की ते अस्वल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या जीवनातील संकटं असतात, जी आपल्याला भगवंताकडे वळवण्यासाठी येतात. जर ते संकट आलं नसतं तर कदाचित राजाला या व्रताचं महत्त्व कधीच कळलं नसतं आणि त्याला भगवंताचं ते साक्षात रूपही पाहायला मिळालं नसतं. राजा आता पूर्णपणे समाधी अवस्थेत गेला होता, जिथे त्याला स्वतःच्या अस्तित्वाचीही जाणीव उरली नव्हती. त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे विठ्ठलाचे ते सावळे चरण आणि त्याच्या गळ्यातील ती तुळशीची माळ. त्या रात्री राजाने अनेक भक्तिपर अभंग मनातल्या मनात म्हटले आणि देवाला विनवणी केली की या जगात जे कोणी दुःखी असतील, जे कोणी संकटात असतील, त्या सर्वांना तू असाच मार्ग दाखव आणि त्यांना या वरुथिनी एकादशीच्या महिमा समजून घेण्याची बुद्धी दे. राजाच्या त्या प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती होती की त्या अरण्यातलं वातावरण पूर्णपणे सात्विक झालं होतं. अगदी हिंस्त्र श्वापदसुद्धा राजाच्या कुटीबाहेर येऊन शांतपणे बसली होती, जणू काही त्यांनाही या भक्तीचा आस्वाद घ्यायचा होता. हे दृश्य पाहून असं वाटत होतं की संपूर्ण निसर्गच विठ्ठलमय झाला आहे आणि राजा मांधाता हा या भक्तीचा केवळ एक निमित्त ठरला आहे. रात्रभर चाललेल्या त्या जागरणाने राजाच्या मनातील सर्व राहिलेले मळ आणि दोष जळून खाक झाले होते आणि आता तो एका नवीन जन्माची जणू काही वाट बघत होता. सकाळच्या प्रहरी जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा या व्रताची सांगता होणार होती, पण राजाला असं वाटत होतं की हे व्रत कधीच संपूच नये आणि तो असाच निरंतर भगवंताच्या नामात गुंग राहावा. पण कर्माचा नियम असा आहे की व्रत पूर्ण केल्यानंतर पुन्हा संसारात जाऊन त्या भक्तीचा प्रचार करायचा असतो. राजा मांधाता आता पूर्णपणे बदलला होता. तो आता फक्त एक राजा नव्हता, तर तो ईश्वराचा एक खरा भक्त झाला होता, ज्याने मृत्यूच्या दाढेतून परत येऊन जीवनाचा खरं अर्थ शोधला होता. ही रात्र राजाच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची रात्र ठरली होती, कारण या एका रात्रीने त्याला जन्मोजन्मीचं पुण्य मिळवून दिलं होतं. राजा आता अत्यंत शांत आणि तृप्त होता आणि तो आता सूर्यदेवाची वाट बघत होता, जेणेकरून तो आपल्या व्रताचं पारणा करून या प्रवासाचा पुढचा भाग सुरू करू शकेल. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित सांगत होतं की विजय नेहमी सत्याचा आणि भक्तीचाच होतो आणि जे देवावर विसंबून राहतात त्यांचं रक्षण स्वतः विठ्ठल कवच बनून करतो. हीच ती वरुथिनी एकादशीची महती होती, जी राजाने आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून शिकली होती आणि आता तो हे ज्ञान जगाला सांगण्यासाठी सज्ज झाला होता. त्या रानातला प्रत्येक वृक्ष आता राजाला वंदन करत असल्याचा भास होत होता आणि नर्मदा नदीची लाट जणू काही राजाच्या पायाला स्पर्श करून त्याला धन्य म्हणत होती. राजाने मनोमन विठ्ठलाला नमस्कार केला आणि पुढच्या प्रवासासाठी आशीर्वाद मागितला. पहाटेची ती मंगल वेळ झाली आणि पूर्व दिशेला सूर्याच्या आगमनाची चिन्हे दिसू लागली.
आकाशाचा तो केशरी रंग पाहून राजा मांधाता याला असं वाटलं की जणू काही प्रत्यक्ष भगवंतानेच आपल्या भक्तासाठी हे शेंद्री वस्त्र अंथरलं आहे. राजाने हळूच आपले डोळे उघडले आणि त्याला आपल्या शरीरात एक अचाक शक्ती जाणवू लागली. अस्वलाने जिथे जखम केली होती तो पाय आता इतका मजबूत झाला होता की राजाला वाटलं आपण पुन्हा एकदा तरुण झालो आहोत. पण हे केवळ शारीरिक परिवर्तन नव्हतं, तर राजाच्या आत्म्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. राजाने पुन्हा एकदा नर्मदा नदीच्या पवित्र पात्रात उतरून स्नान केलं आणि त्या वाहत्या पाण्याला साक्षी मानून आपल्या वरुथिनी एकादशीच्या व्रताची सांगता केली. स्नानानंतर राजाने जेव्हा स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण राजाचा तो थकलेला आणि वृद्ध झालेला चेहरा आता एखाद्या तेजस्वी ऋषींसारखा चमकत होता. त्याच्या चेहऱ्यावरची ती सुरकुत्यांची जाळी नाहीशी झाली होती आणि डोळ्यात एक दैवी करुणा साठली होती. राजाला मनोमन पटलं की वरुथिनी एकादशीचं हे व्रत केवळ संकटातून सोडवत नाही, तर माणसाला नवचैतन्यसुद्धा प्रदान करतं. राजाने विठ्ठलाच्या त्या मातीच्या मूर्तीसमोर लोटांगण घातलं आणि मनोमन म्हटलं की पांडुरंगा, तुझ्या या व्रताचं महिमा मी शब्दात कसा सांगू. ज्या एकादशीच्या नुसत्या स्मरणाने माणूस पापांतून मुक्त होतो, त्या एकादशीचं व्रत पूर्ण केल्यावर तू तर प्रत्यक्ष दर्शनच देतोस. राजाने आता व्रताच्या पारण्याची तयारी सुरू केली होती आणि प्राचीन शास्त्राप्रमाणे त्याने काही फळं आणि नदीचं जल घेऊन आपल्या उपवासाची सांगता केली. पण त्या क्षणी एक अघटित घटना घडली. राजाला त्या निर्जन जंगलात अचानक टाळ मृदंगाचा आवाज ऐकू येऊ लागला. त्या घनदाट रानात जिथे माणसाचा वावरही कठीण होता, तिथे हा भजनाचा आवाज कुठून येत असावा याच विचाराने राजा थक्क झाला. तो आवाजाच्या दिशेने चालू लागला आणि पाहतो तर काय, थोड्या अंतरावर त्याला एक लहानशी दिंडी चाललेली दिसली. त्या दिंडीत काही वारकरी भगवी पताका घेऊन विठ्ठलाच्या नामाचा गजर करत होते. त्यांचे ते साधेसुधे कपडे, कपाळावर बुक्का आणि गळ्यात तुळशीची माळ पाहून राजाला असं वाटलं की आपण नर्मदा किनारी नसून प्रत्यक्ष पंढरीच्या वाटेवरच आहोत. राजा धावतच त्या दिंडीकडे गेला आणि त्याने एका वृद्ध वारकऱ्याचे पाय धरले. त्या वारकऱ्याने राजाला उठावलं आणि त्याच्याकडे पाहून एक गोड हास्य दिलं. ते हसू इतकं ओळखीचं होतं की राजाला क्षणभर वाटलं आपण या माऊलीला आधी कुठेतरी पाहिलं आहे. त्या वारकऱ्याने विचारलं की काय राजा, तुझा पाय आता बरा आहे ना. राजा थक्क झाला, कारण या अनोळखी वारकऱ्याला आपल्या जखमेबद्दल कसं माहिती. राजाने हात जोडून विचारलं की तुम्ही कोण आहात आणि या रानातून कुठे चालला आहात. तेव्हा तो वारकरी म्हणाला की आम्ही तर साधे वारकरी आहोत, पंढरीची वाट धरली आहे आणि तुझ्यासारखे जे भक्त संकटात सापडतात त्यांना वाट दाखवणं हेच आमचं काम आहे. राजाला त्या शब्दांतून एक वेगळाच गूढ अर्थ जाणवला. त्याने विचारलं की मला वरुथिनी एकादशीच्या व्रताचं पूर्ण फळ मिळालं का. तेव्हा त्या वारकऱ्याने सांगितलं की राजा, हे व्रत करणाऱ्याला जे फळ मिळतं ते हजारो वर्ष तपश्चर्या करूनही मिळत नाही. ज्याप्रमाणे सोन्याचं दान केल्यावर किंवा कन्यादान केल्यावर जे पुण्य मिळतं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पुण्य या एकादशीच्या व्रताने मिळतं. इतकंच नाही तर जो मनुष्य हे व्रत करतो त्याला प्रत्यक्ष विष्णुलोकी स्थान मिळतं. राजाला हे ऐकून खूप आनंद झाला, पण त्याच्या मनात एक शंका होती. त्याने विचारलं की विठ्ठलाचा आणि या एकादशीचा संबंध काय. तेव्हा तो वारकरी शांतपणे म्हणाला की राजा, विठ्ठल हा कोणी वेगळा नाही, तो तुझाच आत्मा आहे आणि जेव्हा तू भक्तीने व्याकुळ होऊन त्याला साथ घालतोस तेव्हा तो कधी अस्वलापासून रक्षण करायला येतो, तर कधी तुला हे व्रत सांगायला येतो. वरुथिनी म्हणजे ते कवच जे तुझा अहंकार आणि तुझे दोष यांच्यापासून तुझा बचाव करतं आणि तुला खऱ्या भक्तीच्या मार्गावर नेतं. राजाला आता सारं काही स्पष्ट झालं होतं. तो त्या वारकऱ्यांच्या दिंडीत सामील झाला आणि त्याने स्वतः टाळ हातात घेतले. तो राजा आता राजा राहिला नव्हता, तो विठ्ठलाचा एक साधा गुलाम झाला होता. त्या जंगलात आता एक वेगळीच पालखी निघाल्याचा भास होत होता. राजाला जाणवलं की जोपर्यंत आपल्या मनात मीपणा असतो तोपर्यंत देव लांब असतो, पण ज्या दिवशी आपण स्वतःला पूर्णपणे अर्पण करतो त्या दिवशी देव स्वतः आपल्यासाठी धावून येतो. राजाने त्या वारकऱ्यांसोबत विठ्ठल नामाचा गजर सुरू केला आणि त्याला असं वाटलं की प्रत्येक वृक्षावर आणि प्रत्येक पानावर विठ्ठलाचं नाव कोरलं गेलं आहे. राजाची ती भक्ती पाहून निसर्गसुद्धा सुखावला होता. काही वेळानंतर ती दिंडी एका दाट झाडीत शिरली आणि जेव्हा राजा मागे वळून पाहू लागला तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. ती दिंडी आणि ते वारकरी अचानक अदृश्य झाले होते. राजाला समजलं की हे दुसरं तिसरं कुणी नसून स्वतः भगवंतच त्याला भेटायला आले होते. राजाच्या डोळ्यातून पुन्हा एकदा आनंदाश्रू वाहायला लागले.
त्याने त्या पवित्र जमिनीची माती आपल्या कपाळाला लावली आणि ठरवलं की आता मी अयोध्येला परत जाणार नाही, तर आधी या व्रताचा महिमा चहूकडे पसरवणार. त्याने मनाशी गाठ बांधली की आयुष्यात कितीही संकटं आली तरी या वरुथिनी एकादशीच्या व्रताची कास कधीच सोडायची नाही. कारण हे व्रत केवळ राजांनाच नाही तर रंकालाही राजा बनवण्याची ताकद ठेवतं. राजाला आता कळून चुकलं होतं की अस्वलाचा तो हल्ला हा खरं तर त्याच्यासाठी एक वरदानच ठरला होता. जर ते संकट आलं नसतं तर राजाला कधीच विठ्ठलाच्या त्या सावळ्या रूपाची आणि या महान व्रताची ओळख झाली नसती. संकटाच्या पाऊल वाटेवरूनच सुखाचा मार्ग जातो हेच राजाला आता उमजलं होतं. राजा मांधाता पुन्हा आपल्या आश्रमाकडे वळला, पण आता त्याच्या मनात एक वेगळीच शांती होती. त्याला आता कशाचीही भीती वाटत नव्हती, अगदी मृत्यूची सुद्धा नाही. कारण त्याने प्रत्यक्ष मृत्यूच्या तावडीतून सुटका करून देणाऱ्या त्या महाविष्णूचं आणि पांडुरंगाचं स्वरूप अनुभवलं होतं. राजाने पुन्हा एकदा त्या विठ्ठलाच्या मूर्तीला वंदन केलं आणि तिथून अयोध्येच्या दिशेने जायचा विचार केला, जेणेकरून तो आपल्या प्रजेला या भक्तीचा रस चाखायला देऊ शकेल. त्याला माहीत होतं की प्रजेला जेव्हा हे सत्य समजेल तेव्हा अख्खी अयोध्या भक्तीच्या रंगात न्हाऊन निघेल. राजाने पायदळ प्रवास सुरू केला आणि प्रत्येक पावलावर तो विठ्ठल विठ्ठल असा उच्चार करत होता. त्याच्या या प्रवासात त्याला अनेक लोक भेटले, ज्यांना त्याने या वरुथिनी एकादशीचा महिमा सांगितला आणि पाहता पाहता ही वार्ता वाऱ्यासारखी पसरू लागली. राजाचा तो बदललेला अवतार पाहून लोक थक्क होत होते. जो राजा कधी रथात बसून चालायचा तो आज अनवाणी पायांनी भक्तीत दंग होऊन चालत होता. राजाला आता राजवैभवाचं आकर्षण उरलं नव्हतं, त्याला फक्त विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागली होती. त्याने ठरवलं की अयोध्येत गेल्यावर तो एक मोठं विठ्ठल मंदिर बांधेल आणि तिथे या एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करेल. राजाचा हा संकल्प सिद्धीला नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी होते. राजाच्या प्रवासात आता कुठेही अडथळा नव्हता. उलट जिकडे जिकडे तो जात होता तिकडे जणू काही भक्तीची गंगाच वाहत होती. वरुथिनी एकादशीच्या त्या एका व्रताने एका राजाला संतांच्या रांगेत नेऊन बसवलं होतं आणि हेच या व्रताचं खरं यश होतं. राजा मांधाता आता फक्त एक नाव उरलं होतं, पण त्याच्या आतमध्ये जो प्रकाश निर्माण झाला होता तो अनंत काळासाठी मार्गदर्शक ठरणार होता. त्याने मनाशी निश्चय केला की जो कोणी श्रद्धेने हे व्रत करेल त्याला कधीही कोणत्याही संकटाची भीती वाटणार नाही आणि विठ्ठल स्वतः त्याचं रक्षण करेल. राजा मांधाताने आपल्या अनवाणी पायांनी अयोध्येची वाट धरली आणि त्याच्या प्रत्येक पावलातून भक्तीचा सुगंध दरवळू लागला. वाटेत लागणाऱ्या प्रत्येक गावाला आणि वाडीला त्याने वरुथिनी एकादशीचं महत्त्व सांगायला सुरुवात केली. लोक आपल्या या लाडक्या राजाला अशा साध्या आणि तेजस्वी रूपात पाहून थक्क होत होते. कोणालाच विश्वास बसत नव्हता की हाच तो चक्रवर्ती राजा आहे ज्याच्या एका खुणेवर जग हलायचं. राजाने वाटेत एका गरिबाच्या झोपडीत विसावा घेतला. त्या शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. पीक करपून गेलं होतं आणि घरात खाण्याला दाणा नव्हता. राजाने त्याला आपल्या जवळची कोणतीही संपत्ती दिली नाही, कारण आता त्याच्याकडे संपत्ती नव्हतीच. पण त्याने त्या शेतकऱ्याला वरुथिनी एकादशीच्या व्रताचं रहस्य सांगितलं. राजा म्हणाला की बाबा, तू या संकटाने घाबरू नकोस. हे संकट तुला त्या पांडुरंगाच्या जवळ नेण्यासाठी आलं आहे. तू येत्या चैत्रवद्य एकादशीला मनोभावे उपवास कर, विठ्ठलाची भक्ती कर आणि पाहशील की तुझं नशीब कसं पालटतं. त्या शेतकऱ्याने राजाच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि काही दिवसातच त्याच्या शेतात हिरवळ डोलू लागली. हे पाहून राजाला खात्री पटली की हे व्रत खरोखरच कल्पवृक्षासारखं आहे, जे भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतं. राजा जसा अयोध्येच्या वेशीवर पोहोचला तशी बातमी वाण्यासारखी पसरली की आपला राजा परत आला आहे. पण अयोध्येचे द्वारपाल त्यांना ओळखू शकले नाहीत, कारण राजाच्या अंगावर ना रेशमी वस्त्र होती ना डोक्यावर मुकुट होता. तो फक्त कपाळावर बुक्का आणि गळ्यात तुळशीची माळ. राजाने जेव्हा आपलं नाव सांगितलं तेव्हा द्वारपालांच्या डोळ्यांतून पाणी आलं आणि त्यांनी मोठ्या आदराने राजाला आत नेलं. राजवाड्यात प्रवेश करताच राजाने पाहिले की संपूर्ण राजवाडा दुःखाच्या छायेत होता. राजाचा पुत्र आणि राणी राजाच्या विरहाने व्याकुळ झाले होते, पण राजाला पाहताच त्यांना जणू काही साक्षात परमेश्वरच भेटल्याचा आनंद झाला. राजाने भर दरबारात सर्वांना एकत्र केलं आणि जंगलात घडलेला तो अस्वलाचा प्रसंग अत्यंत भावनिक रीतीने सांगितला. राजा म्हणाला की माझ्या अंगावरच्या या खुणा पहा, अस्वलाने मला पार फाडून टाकलं होतं, पण विठ्ठलाच्या नामात आणि वरुथिनी एकादशीच्या व्रतात अशी काही शक्ती होती की माझं मरण टळलं आणि मला हे नवजीवन प्राप्त झालं.
दरबारातील मंत्र्यांना आणि पंडितांनाही हे ऐकून आश्चर्य वाटलं. राजाने आज्ञा केली की आजपासून आपल्या संपूर्ण राज्यात वरुथिनी एकादशीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होईल. पण हा उत्सव केवळ चैनीचा नसेल, तर तो भक्तीचा असेल. प्रत्येक घरात तुळशीचं वृंदावन असेल आणि प्रत्येक मुखात विठ्ठलाचं नाव असेल. अयोध्येची ती नगरी जी कधी काळी वैभवासाठी ओळखली जात होती, ती आता भक्तीची पंढरी झाली होती. राजा मांधाताने राजवाड्यात एक विठ्ठल मंदिर बांधलं आणि तिथे तो स्वतः वारकरी बनून अभंग गाऊ लागला. त्याच्या त्या भक्तीने राज्याची सर्व संकट दूर झाली, रोगाराई नष्ट झाली आणि प्रजा सुखी झाली. राजाला आता समजलं होतं की खरी संपत्ती ही हिरेमाणकांत नसून ती भगवंताच्या नामात आहे. राजाने आपल्या पुत्राला सांगितलं की राजपुत्रा, तू हे राज्य चालव, पण नेहमी लक्षात ठेव की या राज्याचा खरा मालक तो विटेवर उभा असलेला पांडुरंग आहे. आपण फक्त त्याचे सेवक आहोत. अयोध्येच्या रस्त्यावरून आता रथांच्या गडगडाटापेक्षा टाळ मृदंगाचा आवाज जास्त ऐकू येऊ लागला. वृद्ध, तरुण आणि बालकसुद्धा एकादशीचा उपवास करू लागली. वरुथिनी एकादशीने अयोध्येला एक असं कवच प्रदान केलं होतं ज्याला शत्रूही भेदू शकत नव्हता. कारण जिथे भक्ती असते तिथे प्रत्यक्ष ईश्वराचा पहारा असतो. राजा मांधाता आता दररोज नर्मदा तीरावरील त्या दिवसाची आठवण काढत असे, जेव्हा त्याने मृत्यूला जवळून पाहिलं होतं. त्याला वाटायचं की ते अस्वल म्हणजे खरं तर देवाने पाठवलेला एक दूतच होता, ज्याने त्याला संसाराच्या मोहातून बाहेर काढलं. राजाच्या या बदलाने शेजारील राज्यांचे राजेसुद्धा प्रभावित झाले आणि त्यांनीही आपल्या राज्यात या व्रताचा प्रचार सुरू केला. अशा प्रकारे एक साधी गोष्ट एका महान आंदोलनात रूपांतरित झाली. भक्तीचा हा प्रवाह राजाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचला. राजा आता तासनतास विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बसून राहायचा आणि त्याला असं वाटायचं की देवाची ती मूर्ती हलत आहे आणि त्याच्याकडे पाहून हसत आहे. विठ्ठलाचे ते कटेवरचे हात राजाला सतत आठवण करून देत होते की आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी भक्ताने डगमगायचं नाही. राजाने अयोध्येत ठिकठिकाणी अन्नक्षत्र आणि धर्मशाळा उघडल्या, जेणेकरून कोणत्याही वाटसरूला कशाचीही अडचण येऊ नये. पण त्यासोबतच त्याने तिथे भक्तीचा प्रसार करण्याची व्यवस्था केली. राजाचं आयुष्य आता एका समाधानी वळणावर आलं होतं. त्याला आता कशाचीही हाव उरली नव्हती. त्याने स्वतःचं शरीर, मन आणि धन सर्व काही विठ्ठलचरणी अर्पण केलं होतं. राजाच्या या अलौकिक बदलाने देवतांनासुद्धा आश्चर्य वाटलं आणि त्यांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला. वरुथिनी एकादशीची महती आता त्रिलोकात गायली जाऊ लागली. ज्या राजाने आपल्या प्राणांची भीती वाटून विष्णूला साथ घातली होती, तोच राजा आज जगाला अभय देण्याचं काम करत होता. राजा मांधाता हे नाव आता केवळ एका राजाचं राहिलं नव्हतं, तर ते भक्तीच्या एका मोठ्या परंपरेचं प्रतीक झालं होतं. त्याने सिद्ध केलं की एकादशीचं व्रत हे केवळ उपवास नसून ते स्वतःला बदलण्याचं एक शास्त्र आहे. अयोध्येच्या प्रत्येक घरातून आता विठ्ठलाच्या आरतीचे सूर ऐकू येऊ लागले होते आणि वातावरण इतकं पवित्र झालं होतं की तिथे राहणाऱ्या लोकांना स्वर्गाची गरज भासत नव्हती. राजा मांधाताने आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आता वरुथिनी एकादशीच्या त्या महान तत्वज्ञानानुसार जगायला सुरुवात केली होती. त्याच्या राज्यात आता चोरी, लबाडी आणि हिंसा पूर्णपणे थांबली होती. कारण ज्याच्या हृदयात पांडुरंग असतो तो कधीही कोणाचं वाईट करू शकत नाही. राजाला आता समजलं होतं की खरी संपत्ती ही हिरेमाणकांत नसून ती भगवंताच्या नामात आहे. राजाने आपल्या पुत्राला सांगितलं की राजपुत्रा, तू हे राज्य चालव, पण नेहमी लक्षात ठेव की या राज्याचा खरा मालक तो विटेवर उभा असलेला पांडुरंग आहे. आपण फक्त त्याचे सेवक आहोत. अयोध्येच्या रस्त्यावरून आता रथांच्या गडगडाटापेक्षा टाळ मृदंगाचा आवाज जास्त ऐकू येऊ लागला. वृद्ध, तरुण आणि बालकसुद्धा एकादशीचा उपवास करू लागली. वरुथिनी एकादशीने अयोध्येला एक असं कवच प्रदान केलं होतं ज्याला शत्रूही भेदू शकत नव्हता. कारण जिथे भक्ती असते तिथे प्रत्यक्ष ईश्वराचा पहारा असतो. राजा मांधाता आता दररोज नर्मदा तीरावरील त्या दिवसाची आठवण काढत असे, जेव्हा त्याने मृत्यूला जवळून पाहिलं होतं. त्याला वाटायचं की ते अस्वल म्हणजे खरं तर देवाने पाठवलेला एक दूतच होता, ज्याने त्याला संसाराच्या मोहातून बाहेर काढलं. राजाच्या या बदलाने शेजारील राज्यांचे राजेसुद्धा प्रभावित झाले आणि त्यांनीही आपल्या राज्यात या व्रताचा प्रचार सुरू केला. अशा प्रकारे एक साधी गोष्ट एका महान आंदोलनात रूपांतरित झाली.
भक्तीचा हा प्रवाह राजाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचला. राजा आता तासनतास विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बसून राहायचा आणि त्याला असं वाटायचं की देवाची ती मूर्ती हलत आहे आणि त्याच्याकडे पाहून हसत आहे. विठ्ठलाचे ते कटेवरचे हात राजाला सतत आठवण करून देत होते की आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी भक्ताने डगमगायचं नाही. राजाने अयोध्येत ठिकठिकाणी अन्नक्षत्र आणि धर्मशाळा उघडल्या, जेणेकरून कोणत्याही वाटसरूला कशाचीही अडचण येऊ नये. पण त्यासोबतच त्याने तिथे भक्तीचा प्रसार करण्याची व्यवस्था केली. राजाचं आयुष्य आता एका समाधानी वळणावर आलं होतं. त्याला आता कशाचीही हाव उरली नव्हती. त्याने स्वतःचं शरीर, मन आणि धन सर्व काही विठ्ठलचरणी अर्पण केलं होतं. राजाच्या या अलौकिक बदलाने देवतांनासुद्धा आश्चर्य वाटलं आणि त्यांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला. वरुथिनी एकादशीची महती आता त्रिलोकात गायली जाऊ लागली. ज्या राजाने आपल्या प्राणांची भीती वाटून विष्णूला साथ घातली होती, तोच राजा आज जगाला अभय देण्याचं काम करत होता. राजा मांधाता हे नाव आता केवळ एका राजाचं राहिलं नव्हतं, तर ते भक्तीच्या एका मोठ्या परंपरेचं प्रतीक झालं होतं. त्याने सिद्ध केलं की एकादशीचं व्रत हे केवळ उपवास नसून ते स्वतःला बदलण्याचं एक शास्त्र आहे. अयोध्येच्या प्रत्येक घरातून आता विठ्ठलाच्या आरतीचे सूर ऐकू येऊ लागले होते आणि वातावरण इतकं पवित्र झालं होतं की तिथे राहणाऱ्या लोकांना स्वर्गाची गरज भासत नव्हती. राजा मांधाताने आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आता वरुथिनी एकादशीच्या त्या महान तत्वज्ञानानुसार जगायला सुरुवात केली होती. त्याच्या राज्यात आता चोरी, लबाडी आणि हिंसा पूर्णपणे थांबली होती, कारण ज्याच्या हृदयात पांडुरंग असतो तो कधीही कोणाचं वाईट करू शकत नाही. राजाला आता समजलं होतं की खरी संपत्ती ही हिरेमाणकांत नसून ती भगवंताच्या नामात आहे. राजाने आपल्या पुत्राला सांगितलं की राजपुत्रा, तू हे राज्य चालव, पण नेहमी लक्षात ठेव की या राज्याचा खरा मालक तो विटेवर उभा असलेला पांडुरंग आहे. आपण फक्त त्याचे सेवक आहोत. अयोध्येच्या रस्त्यावरून आता रथांच्या गडगडाटापेक्षा टाळ मृदंगाचा आवाज जास्त ऐकू येऊ लागला. वृद्ध, तरुण आणि बालकसुद्धा एकादशीचा उपवास करू लागली. वरुथिनी एकादशीने अयोध्येला एक असं कवच प्रदान केलं होतं ज्याला शत्रूही भेदू शकत नव्हता, कारण जिथे भक्ती असते तिथे प्रत्यक्ष ईश्वराचा पहारा असतो. राजा मांधाता आता दररोज नर्मदा तीरावरील त्या दिवसाची आठवण काढत असे, जेव्हा त्याने मृत्यूला जवळून पाहिलं होतं. त्याला वाटायचं की ते अस्वल म्हणजे खरं तर देवाने पाठवलेला एक दूतच होता, ज्याने त्याला संसाराच्या मोहातून बाहेर काढलं. राजाच्या या बदलाने शेजारील राज्यांचे राजेसुद्धा प्रभावित झाले आणि त्यांनीही आपल्या राज्यात या व्रताचा प्रचार सुरू केला. अशा प्रकारे एक साधी गोष्ट एका महान आंदोलनात रूपांतरित झाली. भक्तीचा हा प्रवाह राजाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचला. राजा आता तासनतास विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बसून राहायचा आणि त्याला असं वाटायचं की देवाची ती मूर्ती हलत आहे आणि त्याच्याकडे पाहून हसत आहे. विठ्ठलाचे ते कटेवरचे हात राजाला सतत आठवण करून देत होते की आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी भक्ताने डगमगायचं नाही. राजाने अयोध्येत ठिकठिकाणी अन्नक्षत्र आणि धर्मशाळा उघडल्या, जेणेकरून कोणत्याही वाटसरूला कशाचीही अडचण येऊ नये. पण त्यासोबतच त्याने तिथे भक्तीचा प्रसार करण्याची व्यवस्था केली. राजाचं आयुष्य आता एका समाधानी वळणावर आलं होतं. त्याला आता कशाचीही हाव उरली नव्हती. त्याने स्वतःचं शरीर, मन आणि धन सर्व काही विठ्ठलचरणी अर्पण केलं होतं. राजाच्या या अलौकिक बदलाने देवतांनासुद्धा आश्चर्य वाटलं आणि त्यांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला. वरुथिनी एकादशीची महती आता त्रिलोकात गायली जाऊ लागली. ज्या राजाने आपल्या प्राणांची भीती वाटून विष्णूला साथ घातली होती, तोच राजा आज जगाला अभय देण्याचं काम करत होता. राजा मांधाता हे नाव आता केवळ एका राजाचं राहिलं नव्हतं, तर ते भक्तीच्या एका मोठ्या परंपरेचं प्रतीक झालं होतं. राजा मांधाताने आपल्या आयुष्यातील कर्तव्य पूर्ण केली होती आणि आता त्याच्या मनाची ओढ पुन्हा एकदा त्या नर्मदा नदीच्या पवित्र तीराकडे लागली होती, जिथे त्याला संकटात प्रत्यक्ष भगवंताचा आधार लाभला होता. राजाने आपल्या पुत्राला राज्याचा कारभार सोपवला आणि तो पुन्हा एकदा त्याच प्राचीन अरण्याकडे निघाला. अयोध्येची प्रजा आपल्या राजाला निरोप देताना डोळ्यात पाणी आणून उभी होती, पण राजाच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळीच शांती आणि तृप्ती होती. तो अनवाणी पायांनी त्या मातीचा स्पर्श अनुभवत चालला होता. वाटेत त्याला पुन्हा तीच झाडे, तेच वेल आणि तोच निसर्ग भेटला, जो त्याच्या संघर्षाचा साक्षीदार होता. राजा जेव्हा नर्मदा किनारी पोहोचला तेव्हा सूर्य मावळतीला झुकला होता आणि आकाशात रंगांची उधळण झाली होती. राजाने तिथेच आपली जुनी कुटी पुन्हा नीट केली आणि तो पुन्हा एकदा विठ्ठलाच्या नामात रंगून गेला. दिवस उलटत होते आणि शेवटी तो क्षण जवळ आला ज्याची राजा आतुरतेने वाट पाहत होता.
चैत्र महिन्याची वद्य एकादशी म्हणजेच ती वरुथिनी एकादशी पुन्हा एकदा साजरी करण्याची वेळ आली होती. राजाने ठरवले होते की हे त्याचे शेवटचे व्रत असेल आणि यात तो आपली संपूर्ण शक्ती ओतून देईल. त्या दिवशी पहाटेपासूनच वातावरणात एक विलक्षण गारवा आणि पवित्रता जाणवत होती. राजाने नदीत स्नान केले तेव्हा त्याला असे वाटले की नदीच्या लाटा विठ्ठल नामाचा गजर करत आहेत. त्याने कुटीत येऊन विठ्ठलाच्या त्या मातीच्या मूर्तीला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला. तो म्हणाला की देवा, आता हे शरीर थकले आहे, पण मन मात्र तुझ्या दर्शनासाठी अधिकच तरुण झाले आहे. मला आता राजवैभव नको, मला मोक्ष नको, मला फक्त तुझ्या त्या सावळ्या रूपाच्या चरणाशी जागा हवी आहे. राजाने त्या दिवशी निराहार राहून अखंड नामस्मरण केले. रात्र झाली आणि जंगलातील शांतता अधिकच गडद झाली, पण राजाच्या मनात मात्र प्रकाशच प्रकाश होता. अचानक त्या मध्यरात्री राजाला जाणवले की कुणीतरी त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत आहे. राजाने डोळे उघडले आणि समोर पाहिले तर प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग तिथे उभा होता. पण यावेळी तो शंखचक्र धारण केलेला विष्णू नव्हता, तर तो हातामध्ये काठी आणि खांद्यावर घोंगडी घेतलेला एक साधा धनगर वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे ते सात्विक हसू पाहून राजाचे भान हरपले. देवाने विचारले की राजा, तू मला ओळखले का? मी तोच आहे जो तुला अस्वलाच्या तावडीतून वाचवायला आलो होतो आणि मीच तो वारकरी होतो ज्याने तुला दिंडीत भेट दिली होती. राजाने देवाचे पाय धरले आणि म्हणाला की पांडुरंगा, तू किती रूपांनी आपल्या भक्ताची परीक्षा घेतोस, पण आता मला तुझी ही माया नको, मला फक्त तुझ्यामध्ये विलीन व्हायचे आहे. देवाने राजाला आपल्या जवळ घेतले आणि सांगितले की राजा, तू केलेले हे वरुथिनी एकादशीचे व्रत केवळ तुझ्यासाठीच नाही, तर येणाऱ्या अनेक युगांसाठी एक आशेचा किरण ठरणार आहे. जो कोणी या दिवशी श्रद्धा ठेवून ही कथा ऐकेल किंवा हे व्रत करेल, त्याला कधीही अकाली मृत्यूची भीती वाटणार नाही आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे मी स्वतः दूर करीन. राजाच्या डोळ्यांसमोर आता संपूर्ण विश्व विठ्ठलमय झाले होते. त्याला दिसले की प्रत्येक जीव हा ईश्वराचाच अंश आहे. देवाने आपल्या हातातील ती मुरली वाजवली आणि त्या मंजूळ सुरांमध्ये राजाचे प्राण हळूहळू देहाबाहेर पडू लागले. राजा मांधाता आता एक सामान्य मृतदेह नव्हता, तर तो भक्तीचा एक अविभाज्य भाग झाला होता. त्या क्षणी आकाशातून एक दिव्य विमान उतरले आणि राजाचा आत्मा त्या प्रकाशात विलीन होऊन थेट वैकुंठाच्या दिशेने निघाला. नर्मदा नदीचे पाणी त्या रात्री आनंदाने नाचू लागले आणि अरण्यातील प्रत्येक झाडाने राजाच्या स्मृतीला वंदन केले. सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा अयोध्येच्या दूतांनी पाहिले की राजाच्या कुटीत फक्त शांतता होती आणि विठ्ठलाच्या त्या मातीच्या मूर्तीवर एक सुगंधी तुळशीची माळ पडलेली होती. राजा मांधाता अमर झाला होता आणि त्याने मागे सोडले होते ते वरुथिनी एकादशीचे हे महान व्रत. हे व्रत माणसाला पापांच्या विळख्यातून सोडवून त्याला ईश्वराच्या चरणी कायमचे स्थान मिळवून देते. जो माणूस या एकादशीला मनापासून विठ्ठलाची आलवणी करतो, त्याच्या घरी कधीही दारिद्र्य किंवा दुःख फिरकत नाही, कारण जिथे भक्ती आहे तिथे प्रत्यक्ष भगवंताचा निवास असतो. राजा मांधाताची ही कथा आपल्याला शिकवते की संकट हे शेवटी देवाकडे जाण्याची एक शिडी असते. अस्वलाने दिलेली ती जखम राजाला वैकुंठापर्यंत घेऊन गेली. तशाच प्रकारे आपल्या जीवनातील दुःखेसुद्धा आपल्याला ईश्वराच्या जवळ नेण्यासाठी येत असतात. फक्त गरज असते ती अढळ विश्वासाची आणि शुद्ध भक्तीची. आजच्या या मंगलदिनी आपणही राजा मांधातासारखीच अनन्य शरणागती पत्करूया आणि आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांना न घाबरता वरुथिनी एकादशीच्या महिमा मनात साठवूया. ही प्राचीन कथा आपल्याला आठवण करून देते की जगाचा मालक तो एकच आहे, जो पंढरीच्या विटेवर उभा राहून आपल्या सर्वांची वाट पाहत आहे. त्याच्याकडे जाण्यासाठी कोणत्याही मोठ्या ज्ञानाची गरज नाही, फक्त विठ्ठल विठ्ठल असा मनापासून केलेला गजर पुरेसा आहे. राजा मांधाताचे नाव आजही भक्तीच्या विश्वात आदराने घेतले जाते, कारण त्याने राजवैभवापेक्षा ईश्वरीय सत्तेला जास्त महत्त्व दिले. आपली ही भक्तीची परंपरा अशीच पुढे चालू राहू दे आणि प्रत्येक घराघरात या वरुथिनी एकादशीचा दिवा प्रकाशू दे, हीच त्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. राजा मांधाताची ही कथाचा शेवट केवळ एका मानवाचा अंत नाही, तर तो एका महान भक्ती युगाचा प्रारंभ आहे, जो आपल्याला आजही प्रेरणा देत आहे आणि कायम देत राहील. वरुथिनी एकादशीचे हे व्रत पाळणाऱ्या प्रत्येक भक्ताला पांडुरंगाचा आशीर्वाद मिळो आणि त्याचे जीवन सुखाने आणि समाधानाने नाहून निघो, हीच या कथेची फलश्रुती आहे. राजाने जे पुण्य मिळवले तेच पुण्य आज ही कथा ऐकणाऱ्या आणि देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक जीवाला प्राप्त होवो, कारण देवाला भक्ताची जात, धर्म किंवा पद माहिती नसते, त्याला फक्त भक्ताचे हृदय माहिती असते आणि राजा मांधाताने आपले हृदय पूर्णपणे भगवंताला अर्पण केले होते, म्हणूनच तो या जगाचा खरा विजेता ठरला.
श्रोते हो, राजा मांधाताची ही भक्तीची गाथा ऐकून आज आपले मन निश्चितच तृप्त झाले असेल. जीवनात कितीही मोठी संकटे आली, अगदी मृत्यू समोर उभा असला, तरी जो मनुष्य आपल्या ईश्वराचा हात सोडत नाही, त्याला देव कधीही अंतर देत नाही. वरुथिनी एकादशीचे हे व्रत आपल्याला हेच शिकवते की भक्तीच आपली खरी शक्ती आहे. अशाच सात्विक, प्राचीन आणि मनाला शांती देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलशी नेहमी जोडलेले रहा. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या लाडक्या पांडुरंगाचे नाव घेऊन या प्रवासाचा आनंद घ्या. विठ्ठल नामाचा गजर करा आणि आनंदी रहा, कारण ज्याच्या पाठीशी विठू उभा आहे त्याला कशाचीही कमतरता नाही.